नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला जास्त वेळ वाया न जाता आजच्या मुख्य आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे तर पेन्शन धारकांसाठी खुश खबर। 8 पे कमिशन पेन्शन धारकांसाठी मोठा धमाका। 15 वर्ष वर्सेस 11 वर्ष 6.72 लाखाचा फायदा। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घ्या। नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत। आताच्या घडीचे मोठे अपडेट। 8व्या वेतन आयोगाचा पेन्शन धारकांसाठी मोठा धमाका। पेन्शन पुनर्घटनेची मुदत 4 वर्षांनी घटणार होय। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर येत आहे। 11 वर्षे मुदत असावी म्हणून 15 वर्ष ऐवजी 11 वर्ष पूर्ण पेन्शन सुरू होण्याची मागणी जोर धरत आहे। ही मागणी कोणी केली? किती लाखाचा फायदा होणार आहे? 8वा वेतन आयोग मध्ये काय निर्णय घेतात? संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता नक्की बघा। चला तर पाहूया। केंद्र सरकारी पेन्शन धारकांसाठी सर्वात मोठी बातमी। 8व्या वेतन आयोगातून मोठा धमाका होणार आहे। तुमची कपात होणारी पेन्शन आता 15 वर्ष नाही तर फक्त 11 वर्षात सुरू होणार आहे। यामुळे प्रत्येक पेन्शन धारकाला तब्बल 6,72,000 रुपयाचा अतिरिक्त लाभ मिळू शकतो। नेमके काय आहे प्रकरण सविस्तर जाणून घेऊया। त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सध्याचा नियम काय आहे ते पहा। मित्रांनो, सध्याच्या नियमानुसार काय होते ते आधी समजून घेऊया। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी निवृत्तीच्या वेळी पेन्शन मधील जास्तीत जास्त 40% भाग हा कॅम्युट केला जातो। म्हणजेच मराठीत अगदी सोप्या भाषेत म्हणायचे असेल तर एकूण पेन्शन मधील 40% पेन्शन हे सरकारला विकले जाते आणि त्याच्या बदल एक रकमी रक्कम सरकार देत असते। त्याच वेळेस रूपांतरित करून एक रकमी रक्कम मुभा असते। आणि उदाहरणार्थ, जर तुमची मूळ पेन्शन 14,000 रुपये असेल तर तुम्ही त्यातील 14,000 रुपये कॅम्युट करून म्हणजे 14,000 या 35,000तून विकली तर एक रकमी मोठी रक्कम घेता येते आणि ती घेतात। मग पुढील 15 वर्षाच्या काळात 21,000 रुपये पेन्शन मिळते। आता एकूण 35,000 पेन्शन मिळत होते, परंतु आपण 40% पेन्शन विकलं म्हणजे 14,000 कमी झाले तर हातात मिळणारे पेन्शन हे 21,000 राहते आणि ते अपुरे आहेत। 15 वर्षातच तुम्ही उचललेले 40% जे पेन्शन विकलं ते पूर्ण होते नाही होते। 15 वर्षानंतर तुमची पूर्ण 35,000 रुपये पुन्हा होते, पण ते योग्य नाही। याला पेन्शनची पुनर्स्थापना असे म्हणतात, कारण 15 वर्षाऐवजी 11 वर्षच करावी म्हणजे तुम्हाला परत 35,000 पेन्शन सुरू होईल आणि ऑटोमॅटिकली 14,000 महिन्याचे जे असतात ते कमी होईल। आणि मागणी काय आहे? आता कर्मचारी संघटनाची शिखर संस्था असलेल्या नॅशनल काउन्सिल ऑफ द जॉइंट कन्सल्टन्सी मशिनरी म्हणजेच JCM ने केंद्र सरकारकडे कळीची मागणी लावून धरली आहे। यात काय मागणी आहे? 15 वर्षानंतर ही मुदत कमी करून 11 वर्षच करावी, 15 वर्ष कट करू नये। का? त्यांचे म्हणणे असे आहे की 15 वर्षाच्या नियमात सुमारे 4 दशक हा जुना नियम आहे आणि 1986 मध्ये जेव्हा नियम बदलला तेव्हा 12 वर्ष होता। सरासरी आयुर्मान त्यावेळेस 57.7 वर्ष होते। आज 2026 मध्ये परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। व्याजदर घटले आहे, लोकांचे सरासरी आयुष्यमान वाढले आहे, मृत्यूदर घटला आहे। त्यामुळे भारत पेन्शनर समाज म्हणजेच हा समाज महत्वाचा आहे आणि हा RSC
च्या संदर्भातला समाज आहे आणि म्हणून BPS ने स्पष्ट केले की वाढलेल्या किंवा बदललेल्या आर्थिक गणितानुसार 1986 मध्ये 15 वर्षाचा वसुली कालावधी 2008 मध्ये 11.45 वर्षावर 2023 नंतर 11.25 वर्षावर आला आहे. म्हणजेच सरकारचे खूप पैसे आधीच वसूल केले आहे. तरीही कर्मचाऱ्यांकडून 15 वर्ष कपात सुरूच आहे. जुना नियम आता कालबाह्य ठरला आहे आणि त्यामुळे किती फायदा होणार सर्वात महत्वाचा भाग आहे. या सगळ्या महत्वाचे प्रश्न किती फायदा होणार आहे तर BPSच्या विश्लेषण पाहूया. जर हा कालावधी 15 वर्षाहून 11 वर्षे केला तर 4 वर्षे तुम्हाला पूर्णपणे लवकर पेन्शन मिळेल. उदाहरण पाहूया. समजा तुमची पेन्शन 35,000 रुपये आहे. तुम्ही 40% भाग विकला म्हणजे 14,000 रुपये कॅम्युट केला आणि विकला. आता 11 वर्षात पुनर्स्थापना झाल्यानंतर पुढील 4 वर्षात तुमचे ते विकलेले पेन्शन जे होतं ते 14,000 रुपये जास्त मिळतील. म्हणजेच 14,000 गुणिला 12 अधिक 4 वर्ष बरोबर 6,72,000 एवढा तुमचा फायदा होणार आहे. म्हणजेच जवळपास 6.72 लाख रुपयाचा थेट अतिरिक्त लाभ प्रत्येक पेन्शनरला मिळू शकतो आणि खरंच हा मोठा धमाका आहे आणि यासाठी 8व्या वेतन आयोगाची महत्वाची भूमिका आहे. हा एवढा महत्वाचा फायदा असून एकही संघटना याबद्दल गंभीर दखल घेतली नाही आणि घेणे आवश्यक होते. सध्या 8व्या वेतन आयोगात विविध स्तरावर सातत्याने बैठका होत आहे आणि हा मुद्दा पुढे येत आहे. केंद्रीय कर्मचारी आणि त्यांच्या संघटनेकडून सविस्तर सूचना मागवल्या जात आहे. सूत्राच्या माहितीनुसार वेतन आयोगात पुढील वर्षात पूर्वार्धात अंतिम अहवाल केंद्र सरकारला सादर करण्याची दाट शक्यता आहे आणि या अहवालात अत्यंत महत्वाची मागणीचा समावेश आहे. म्हणूनच पेन्शनधारकांना ही आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसीमुळे लाखो पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. म्हणून 40 वर्षाचा कायबाल झालेला नियम बदलून 11 वर्ष करण्याची अतिशय महत्वाची रास्त मागणी आहे. तुम्हाला काय वाटते? 15 वर्षाऐवजी 11 वर्षाची पेन्शनची पुनर्स्थापना झाली पाहिजे का? तुमचे मत कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा. ही माहिती पेन्शनधारक मित्रापर्यंत नक्की शेअर करा, कारण हा तुमच्या हक्काचा पैसा आहे. 8व्या वेतन आयोग आणि पेन्शन संदर्भातील लेटेस्ट अपडेट आहे आणि ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला दाबा आणि नवनवीन अपडेट प्राप्त करा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.